नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कथेचं शीर्षक आहे पहारा. लेखक आहेत विद्याधर पुंडलिक आणि कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट. ऐकूया पहारा. घराच्या बाहेरच्या गच्चीत येऊन मी बसलोय. रस्त्यावर आता रहदारी जवळजवळ नाहीच. सारं शांत आहे. अगदी समोरच्या दिव्याच्या खांबांची एक लांब सावली पडली आहे आणि दोन्ही बाजूंच्या निंबांच्या झाडांच्या पानांच्या सळसळत्या नाचऱ्या सावल्या त्या स्तब्ध सावलीपाशी हळूहळू कुजबुजत पुढे पुढे येत आहेत. आज कुठली तिथी आहे कुणास ठाऊक, पण आकाशात चंद्रकोरीचं चांदणं अगदी फिक्कट आहे. हे चांदणं वरून झरत नाहीच आहे. जागच्या जागी अगदी स्तब्ध आणि विसावलेलं आहे. वरती पांढऱ्या ढगांचे तुकडे मंदपणे फिरत आहेत. मधूनच एखादा ढग हलकेच फुटतो. त्याचे लहान लहान तुकडे कापसाच्या धाग्यासारखे विरळ होत जातात. खाली रस्त्यावर अंतरावर चौकोनी काचातून गॅसचे पांढरे फटक दिवे प्रकाशत आहेत. अवकाशातल्या त्या फिक्कट चांदण्यांच्या आणि खालच्या या दिव्यांचा काहीतरी संबंध आहेच असं वाटतंय. जणू या दिव्यातून चांदण्याचे क्षीण ठक 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 ठकणे चालू आहे. माझं मन एकदम निश्चल होतं. वाटतं या सगळ्या वातावरणात कुठेतरी सुमनची आठवण आहे, गुरफटून लपेटलेली आहे. कधी वाटतं ती आठवण संथपणे वाट चालते आहे, पण माझ्या दिशेने की माझ्यापासून दूर हे सांगता येत नाही. कधी वाटतं हे सारे मनाचे भास आहेत. सुमनची आठवण माझ्या शेजारीच स्तब्धपणे उभी आहे आणि त्या मूक आठवणीला इमानी डोळे आहेत. रात्र हळूहळू सरकत आहे. सुमनचा निरोप घेऊन आता 1 महिना होत आला. आम्हा दोघांच्या निरोपाचा हा क्षण एका दृष्टीने अगदी अपरिहार्य होता. केव्हा न केव्हा तो येणारच होता. माझ्या परी मला ते ठाऊक होतं, तिच्या परी तिला. गावाबाहेरच्या बागेकडे निघताना आम्ही एकमेकांना बजावलं होतं की भावना विवश व्हायचं नाही, उगाच आकांत करायचा नाही. पण कितीही आणि काहीही म्हटलं तरी तो अखेरचा क्षण होता. एकमेकांना आवडलेल्या 2 माणसांची ती शेवटची भेट होती. आणि मनाची कितीही तयारी असली आणि केली तरी एका नियत रेषेवर एकटक नजर ठेवून सतत चालणं आपल्यासारख्या पराधीन जीवांना जड जातं, नाही का? मलाही तसंच जड जात होतं. शेवटी तर फारच जड गेलं. तिलाही तसंच वाटत होतं. हेही मला उघड दिसत होतं. पण आम्हा दोघात फरक होता. मागे वळून पाहिलं नाही तर भूतकाळाचे सारे दुवे तुटतात आणि पुढे आतुरतेने पाहिलं नाही की भविष्यकाळाचं बंधन राहत नाही. हे साधं सुधं पण भयंकर तत्त्व तिने पचवलं होतं. मला तसं मानणं कठीण गेलं. म्हणूनच माझे क्लेश मला तितक्या सहजपणे दाबता येईना. ती निघून गेल्यावर त्यावेळी आणि आताही कधी कधी वाटतं ती थोडी जरी स्वार्थी असती आणि स्वतःच्या आवडत्या माणसाच्या बाबतीत स्वार्थी असायचं नाही तर माणसाने एरवी स्वार्थ तरी साधायचा कुठे? ती थोडी जरी स्वार्थी असती तर ती माझ्याबरोबर कदाचित चुकली असती. हो, अगदी शेवटी आहे हा एवढाच क्षण खरा आहे असं म्हणून एका आंधळ्या प्रामाणिक आवेशाने आणि बेभान आवेगाने मी पुढे झालो होतो. पण तिथेच तिने मला थांबवलं, फार सहजपणे थांबवलं. तिच्या दुबळेपणाने तिला स्वार्थ कधीच शिकवला नव्हता. उलट एक पिळाची अशी न्यायबुद्धी दिली होती. माझी आणि तिची ओळख होत असताना, आपली व्यथा झाकताना, आपलं दुखणं सांभाळताना तिने सदोदित एक कठोर न्याय अन्याय स्वतःच्या मनाशी ठरवला होता. लहानपणी वाचलेली एक परीकथा अजून माझ्या ध्यानात आहे.
एक गरीब मुलगी होती. तिच्या घरात 7 खोल्या होत्या, पण 7व्या खोलीकडे जायला तिला कायमची बंदी होती आणि त्यातच तर तिचं सुख होतं. पण परीकथेतल्या त्या बिचारीला त्या 7व्या खोलीतलं रहस्य माहीत तरी नव्हतं. सुमनला त्या खोलीतलं सुंदर रहस्य माहीत होतं, पण माहीत असूनही तिला तिकडे जायचं नव्हतं. साऱ्या खुंट्या पिळून ठेवलेलं वाद्य जसं सोत्कंठ असावं तशा तिच्या सौंदर्याच्या संवेदना होत्या. अगदी लहानशा झुळकेने एखाद्या पात्रातलं पाणी थरथरत राहावं इतक्या तिच्या वृत्तीत तरल होत्या. पण जिथून हे सारं व्यक्त होतं ते तिचे डोळे. ते थकलेले होते. ज्यात हे सगळं असतं ते तिचं शरीर काटकीसारखं होतं. म्हणूनच की काय, तिचा हात त्या भेटीत सुद्धा तिच्या गळ्याच्या त्या हाडापाशी जात होता. पण तिच्या पापण्या स्थिर होत्या. ते काटकीसारखं शरीर, ते थकलेले डोळे, पण त्या स्थिर आणि समंजस पापण्या. त्यावर एक मोठं घोंगावतं वादळ तिथे थोपवलं होतं. आश्चर्य वाटतं ते हे की या मुलीला एवढी शक्ती कुठून आली होती. तिच्या दुःखाने ती तिला दिली होती, की तिच्या संवेदनांनी, की तिच्या पहाऱ्याने. विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत वरच्या श्रेणीचे गुण मिळवून मी त्या गावाला आलो होतो. एक शिक्षक म्हणून मी माझा तात्पुरता प्रवास सुरू केला होता. मला अर्थातच तिथे राहायचं नव्हतं. घरच्या परिस्थितीने मला त्या गावाकडे नेलं होतं इतकंच. आज ना उद्या, 1-1.5 वर्षातच मी एका वेगळ्या राजमार्गाने जाणार होतो हे माझ्यापुरतं अगदी निश्चित होतं. सुमनची आणि माझी ओळख आमच्या शाळेतली. कॉमन रूममधल्या 2 सहकाऱ्यांची ओळख ज्या नेहमीच्या पद्धतीने होते तशीच ती झाली. कुणीतरी परिचय करून दिला होता. हे आणि ह्या. एक केस सोडले तर कोणताही एखादा विशेष ठसावा असं सुमनचं रूप नव्हतं. तिचा रंग काळा सावळा आणि बांधा अगदी किरकोळ आणि खुजा होता, एखाद्या फाट्यासारखा. तिच्या चेहऱ्यावर तीक्ष्णपणाचा लवलेशही नव्हता. खरखरून चोळला असता तर खूप कोंडा खाली पडेल इतका तो शुष्क होता. नाक तसं कपाळातून आलं होतं, पण त्याला कुठलीही धार किंवा लकप नव्हती. ओठ फार पातळी नव्हते, जाडही नव्हते, पण सपाटच्या सपाट असल्याने वैशिष्ट्य शून्य होते. नाही म्हणायला तिचे केस मात्र लांब सडक होते आणि कपाळापासून कानावर तसे खेळकरपणे वळले होते. पण सर्वांत आधी दिसत होतं ते तिचे गालाचे उंचवटे आणि तिचं गळ्याचं हाड. कॉमन रूममध्ये सगळेजण खाजगी आवाजात तिचा कोनाडी म्हणून उल्लेख करत आणि खरोखरच त्या उंचवट्यामुळे एखाद्या खडबडीत भिंतीतल्या लहानशा अंधाऱ्या कोनाड्यासारखी ती दिसे. गळ्यापासून खांद्यापर्यंत सरळच्या सरळ गेलेल्या पांढऱ्या दोरव्याच्या चोळी आडून डोकावणाऱ्या त्या हाडानेही तिच्या गळ्याला एक चमत्कारिक ओकेपणा आणला होता. त्यातून पुढे कळलं की 4-5 महिन्यांनी ती एकदा तरी अगदी नियमाने आजारी पडते. ती फारशी आमच्यात मिसत नसे. होला हो, नाहीला नाही, या पलीकडे ती फारशी बोलायची नाही. आम्हा शिक्षकांच्या खोकाळ्यात ते आपणहून कधीही सामील व्हायची नाही. चहा चिवड्याचे भेळेचे जे पुख्खे आमच्या कॉमन रूममध्ये झडत त्यातही ते मोकळेपणाने भाग घ्यायचे नाही. बाई माणसाला पाहून जो संयम आम्ही बाळगायला हवा तो कधीकधी तिच्या उपस्थितीतही सुटून जायचा. एखादा तास रिकामा असला तर ती नेहमी कोपऱ्यातल्या एका खुर्चीत वाचत बसायची. वाचत बसत नसे तेव्हा आपलं गळ्याचं हाड चाचपत खिडकीतून दिसणाऱ्या एका झाडाकडे पाहत बसे. तिची खुर्चीसुद्धा ठराविक असे. कोणी ती अडवलीस तर ती दुसरीकडे बसे. चेहरा बहुधा भारी उदास आणि खिन्न असायचा, नाहीतर कोरा करकरीत दिसायचा. एकंदरीत तिच्याबद्दल विचार करावा, तिच्या मनाचा थांग घेण्याचं कुतूहल बाळगावं किंवा आपणहून तिच्याशी बोलत राहावं असं या मुलीमध्ये काहीही नव्हतं.
असे काही दिवस गेले आणि एक गोष्ट अशी घडली की या खुडूक मुलीबद्दल मला एक प्रकारचं चोरटं कुतूहल वाटू लागलं. शाळेतल्या पहिल्या आठवड्यातच माझ्या ध्यानात आलं की ही मुलगी विद्यार्थ्यांमध्ये विलक्षण प्रिय आहे. तिला खालचे 4थीपर्यंतचे वर्ग दिले होते आणि 1-2दा मधल्या सुट्टीत पहिलीतल्या 2-3 छोट्या मुली तिच्या अंगाशी मोठ्या आर्जवाने झोंबतानाही मी पाहिल्या होत्या. त्या दिवशी हेडमास्टरांच्या ऑफिसमधून खाली येताना मी तिच्या वर्गावरून जात होतो. तसाच पुढे सटकणार होतो, पण तिचा आवाज ऐकून चमकून थांबलो. तिच्या सबंध व्यक्तिमत्वाशी सर्वस्वी विसंगत असा तिचा आवाज होता. बारीक पण उंच, झारदार आणि गोड. बहुधा गाण्याचं थोडंफार चपळ संस्कार झालेला. मी थपकून उभा राहिलो, ऐकू लागलो. केवळ तिच्या आवाजानेच मला खिळवून ठेवलं होतं असं नव्हे, ती शिकवत असलेल्या कवितेमुळेही. ओ मेरी, गो अँड कॉल द कॅटल होम, अँड कॉल द कॅटल होम, अँड कॉल द कॅटल होम. माझ्या अंगावर थरारून रोमांच उठले. हो, शाळेत असताना 4थीतच ही कविता मी शिकलो होतो. आज 15 वर्षांनी अकस्मात मेरीची हाक माझ्या कानावर पडत होती. एका बाकदार लईत ती कविता म्हणत होती. झुमराचा एखादा लोलक वाऱ्याने किणकिणून हिंकळावा तसा कॅटल हा शब्द तिच्या कंठातून हलत होता. मधून मधून ती समजावून सांगत होती आणि मुली मोठे मोठे डोळे करून ते ऐकत होती. साऱ्यांच्या डोळ्यातून एक अबोध उत्कंठा ओसंडत होती. मेरी, समुद्र किनाऱ्यावर रोज जाणारी, ओबडधोबड पण साधी शेतकऱ्याची मुलगी. आपल्या सोनेरी केसांचा झोतच्या झोत मागे सारत तिने आपल्या मूग, ओढाळ, गुराला दिलेल्या उंच हाका, तिच्या रोजच्या ओळखीच्या समुद्राच्या पांढऱ्या क्रुद्ध फेसाळ लाटांनी ओढून घेतलेले तिचे पाय आणि तरीही क्षितिजापर्यंत गेलेल्या त्या हाका, खवळत्या लाटा, घोंगावता वारा, गढूळ लाल रंगाचं ते क्षितिज, पण तिकडून येणारा मेरीचा तो खोल खोल आवाज. मी तिथेच चोरून उभा होतो. पण तिचं शिकवणं संपलं तेव्हा माझ्या ध्यानात आलं की त्या मुलींमध्येच मीही पहिल्या बाकावर बसलो होतो आणि मेरीच्या हाका ऐकत होतो. ओ मेरी, गो अँड कॉल द कॅटल होम. मग तिने मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. बरीच अधीरी बोटं बाई 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 मी 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 बाई मी करत हलत होती, झटकून झाडली जात होती. मला प्रथमच जाणवलं की या मुलीच्या डोळ्यातली बुद्धिमत्तेची झाक आपल्या नजरेतून निसटली होती. तिने विचारलेल्या प्रत्येक खुबीदार प्रश्नावर ती स्पष्ट दिसत होती आणि मागून तिच्या पर्समध्ये जी एक मोठी नक्षीची गोल डबी होती, तिचं रहस्यही मला त्याच वेळेला कळलं. एखाद्या मुलाने चांगलं उत्तर दिलं की हसून ती डबी उघडी आणि त्यातून त्याला रॉजबेरीच्या गोळीचं बक्षीस मिळत असे. मला राहवलं नाही. मधल्या सुट्टीत मी तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हटलं, तुमची माफी मागायची आहे मला. ती गोंधळून जाऊन बघतच राहिली. आज थोडंसं चोरून मी तुमचं शिकवणं ऐकलं. ती मेरीची ती कविता कॉल द कॅटल होम तुम्ही शिकवत होता. फार फार छान शिकवता तुम्ही. ती दुसरीकडे बघत म्हणाली, मूळची कविताच फार छान आहे. फक्त 10-12 ओळीत मेरी आपल्याला कायमचा लळा आणि चटका लावून जाते. तुम्ही कवितेची स्तुती करा, माझी कशाला. असं कसं? तुम्ही शिकवतही होता फार सुंदर. तिची लयसुद्धा तुम्ही बरोबर पकडली होती. तुम्हाला चमत्कारिक वाटेल, पण खरं सांगतो, मेरीचं दुःख, तिच्या गोठ्यातल्या गुरांचे डोळे, हे सारं त्या वयात मला अर्धवट कळलं होतं. पण त्या दुःखाची खोली आज समजली. आणि तुमचा गळाही गाता असला पाहिजे. तुम्ही नक्कीच गात असला पाहिजे, हो ना? थँक्स, ती म्हणाली. लयीचा उल्लेख केलात म्हणजे तुम्हालाही गाणं येत असलं पाहिजे.
मी हसून म्हटलं, येतं थोडंफार, पण डोक्यापेक्षा कान हावरे येतं माझे. असं? तिने आपले शब्द एकदम चोरून आत आखडते घेतले आणि ती नेहमीच्या खुर्चीत जाऊन बसली. बस, यापुढे आमचं बोलणं सरकलंच नाही. आभाराच्या त्या शब्दापलीकडे ती बोलली नाही. आपण गाणे शिकतो की नाही या प्रश्नाचंही उत्तर तिने टाळलं होतं. मीही एकंदर रागरंग ओळखला आणि चेंगटपणाने बोलणं वाढवलं नाही. मात्र तिचा तो आवाज ऐकून तिच्याविषयी मी जो परक्या भावनेने विचार करत होतो ती आता माझ्या मनात राहिली नव्हती. तिच्या डबीतल्या त्या रॉझबेरीच्या गोळ्यांमुळेही तिच्याबद्दलचा माझा कोरडेपणा नाहीसा झाला होता. मुलांना चांगल्या उत्तराबद्दल शिक्षकाने गोळ्या वाटणं ही म्हटली तर साधी गोष्ट होती, म्हटली तर मूर्खपणाची होती आणि म्हटली तर अगदी वेगळीही होती. पण तेव्हापासून तिचा राग, तिचा मत्सर, तिचा लोभ, तिचा आनंद हा आपल्याला दिसत राहावा असं मात्र मला अकारण वाटू लागलं. असे काही दिवस गेले आणि पुन्हा एकदा तिच्याशी बोलण्याचा प्रसंग आला. आम्हा दोघांनाही त्या दिवशी तास नव्हते. माझा वर्ग सहलीसाठी गेला होता म्हणून मी रिकामा होतो. चटावर जाण्याची भानगड नव्हती. मी तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसली होती आणि आपले गळ्याजवळचे हाड चाचपीत खिडकीतून दिसणाऱ्या माडाच्या झाडाकडे बघत होती. बघता बघता एकदम ती स्वतःशीच हसली. मला काहीसं नवल वाटलं म्हणून मी ती संधी पकडली आणि विचारलं, एक गोष्ट विचारणार आहे तुम्हाला, राग येऊ देऊ नका. माझा प्रश्न अनपेक्षित होता. तिने माझ्याकडे दचकून बघितलं आणि नाही म्हणून मान हलवली. नाही, प्रश्न जरा खाजगी आहे म्हणून विचारतो. खाजगी? आणि मला आश्चर्य आहे, पण तिच्या डोळ्यात वा कपाळावर आश्चर्याचा मागमूसही नव्हता. हे पहा, आल्यापासून एक गोष्ट मी पाहून ठेवली आहे. तुम्ही या खिडकीत बसता आणि मधूनच स्वतःशी हसता. का बरं? ते का? ती माझ्याकडे क्षणभर बावळेपणाने बघतच राहिली. एक दोन क्षण काही बोलेनाच. मग तिने एकदम मान खाली घातली. मला शंका आली. आपलं हे विचारणं आवडलं नाही तिला, म्हणून मी चटकन म्हटलं, सोडून द्या, माफ करा मला. आणि तिला नकारासाठी मोकळं करावं म्हणून मी चटकन उठलो. तिने मान वरती केली आणि ती म्हणाली, छे, प्लीज जाऊ नका. मला राग नाही आला, पण आश्चर्य वाटलं. कसलं? माझ्या हसण्याकडे तुमचं लक्ष गेलं म्हणून. माझ्या बोलण्या चालण्याकडे, हालचालीकडे कुणाचंच फार लक्ष नसतं म्हणून जरा नवल वाटलं. बरं, आता सांगते, पण एक विनंती आहे. कुणाला माझ्या हसण्याचं कारण सांगू नका. नाही ना सांगणार? मी हो म्हटलं. हे पलीकडचं माडाचं झाड जसं झुकलंय ना, अगदी तस्सच्या तस्संच आमच्या आजोळच्या घरच्या परसात एक झाड आहे. मी आपलं मानलंय की ते आणि हे एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. हा थोरला आणि तो धाकटा, पण बिचारे पांगले आहेत. मध्येच थांबून तिने विलक्षण संकोचाने म्हटलं, जाऊ दे. नाही, सांगा ना, पुढे काय सांगा की. पुढे काही नाही, इतकंच. तर परवा मी मेच्या सुट्टीमध्ये आजोळी गेले होते, तेव्हा या थोरल्याला सांगत होते की धाकट्यानं त्याची खुशाली कळवली आहे म्हणून. आणि एक क्षणभर ती हसली, पण तेही चोरट्यासारखं. हे ऐकून मला खूप हसू आलं आणि या मुलीच्या अंतर्विश्वाविषयी माझं कुतूहल आणखीच वाढलं. आता माझ्या मनाची खात्री पटली होती की या मुलीच्या कधी कोऱ्या तर कधी उदास दिसणाऱ्या चेहऱ्यामागे तिचं स्वतःचं एक कोमल भावविश्व आहे. हिच्या या उदास अंधाऱ्या मनात कुठेतरी एक कोवळा अंकुर सतत डुलत आहे आणि ही मुलगी वरून दिसते तेवढी अबोल, कुढी किंवा घुमी नाही आहे. सगळ्यांशी घडाघडा बोलणारी काही माणसं असतात, त्यांच्यापैकी ही नाही, इतकंच. आणि तेव्हापासून आमच्यात
आणखीन थोडी जवळीक वाढली. आपणहून कधी न बोलणारी ही मुलगी आता जुलमाने ओठ वाकडे करण्याऐवजी माझ्याकडे पाहून स्मित करू लागली. हळूहळू मी तिच्याशी काहीशा अगत्याने बोलू लागलो. मधून मधून आस्थेने तिच्या प्रकृतीची चौकशी करू लागलो. एक दोनदा तिला चहा घ्यायला बोलावलं. ती प्रथम संकोचली, पण नंतर आली. पण दुसऱ्याच दिवशी तिने त्या चहाची मला लाज वाटेल अशी सव्याच परतफेड केली. तेव्हापासून अखेरपर्यंत तिने मला कधी याबद्दल पैसे भरू दिले नाहीत. तुम्ही माझ्यापेक्षा थोडेसे का होईना लहान आहात. नेहमी मोठ्यांनी लहानांना देत जावं आणि लहानांनी ते मुकाट्याने घेत जावं. या जगात जे अनेक न्याय आहेत त्यातला हा एक, असा तिचा नेहमीचा युक्तिवाद असे. हळूहळू तिच्या बोलण्यातून कळलं की तिचं कुटुंब तसं मोठं होतं. म्हातारे आईवडील, 2 बहिणी, 2 भाऊ आणि ती सर्वात थोरली. ती इथे तिच्या मावशीजवळ राहत असे. माझ्याबद्दलही मोकळेपणाने मी तिला बरंच काही सांगितलं होतं. माझं नाव गाव, शाळेतलं शिक्षण, माझं कॉलेज जीवन, पुढे कुठे कुठे जावेसं वाटतं, एकेकाळी मला लागलेलं गाण्याचं व्यसन. पण या सगळ्या बोलण्यात तिचे शब्द थोडे आणि मोजकेच असत. स्वतःबद्दल ती फार कमी बोलत असे. तिची ओळख होऊन आता 1-2 महिने झाले होते. तशा आमच्या रोजच्या गाठीभेटी होत. पण बरं आहे म्हणून तिचा निरोप घेताना आपल्यामध्ये आणि हिच्यामध्ये काही एक अंतर आहे आणि ते कमी करायला ती तयार नाही हे मला सदोदित जाणवे. असंच कशावरून तरी बोलता बोलता तिने मला विचारलं, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमची संमती आहे का? मी मुद्दामच म्हटलं, एकमेकांची परवानगी घेतल्या वाचून आपल्याला बोलता येईल इतके जिव्हाळ्याचे संबंध आपले आहेत असं मला वाटतं. असं म्हणता? हो, निदान मी तरी तसं मानत आलो आहे. बरं झालं बोललात ते. मी तेच विचारणार होते, तुम्ही माझ्याशी असं जिव्हाळ्याने का वागता? आपल्या स्टाफमध्ये सगळ्यांनी कसं मला शहाणपणाने दूर ठेवलं आहे. मग तुम्हीच का एवढी आस्था आणि कळकळ दाखवता? कदाचित मूर्खपणा आणि कळकळ ह्यांचा अविभाज्य संबंध असावा म्हणून. ती किंचित स्मित करून म्हणाली, तुमच्या उत्तरातला खटका आवडला मला, पण मी आणखीन स्पष्ट बोलते. मला ना रंग ना रूप, माझी प्रकृतीही तोळामासा. बुद्धीनेही काही मोठे दिवे लावले आहेत असं काही नाही. मग क्षणभर ती घोटाळली आणि दुसरीकडे बघत म्हणाली, तुम्ही हुशार, देखणेही आहात. मी गोरामोरा होण्यापेक्षा तिच्या धीटपणाने चकित झालो. नाही म्हणजे आपल्या साध्यासुद्धा मैत्रीला सुद्धा हे सारं फार फार विषम आहे आणि मी तर समानतेची चाहती आहे म्हणून विचारते हो. ती इतकं परखड का बोलते याचा काहीसा बोध मला झाला. म्हटलं हिला स्पष्ट काय ते सांगावं. मग मी तितक्याच शांतपणे म्हणालो, तुमच्याविषयी मला कुतूहल वाटतं. माझ्याविषयी? कमालच करता तुम्ही, तिने आश्चर्याने विचारलं आणि सवयीप्रमाणे तिचा हात तिच्या गळ्यापाशी गेला. पण आत्तासुद्धा तिच्या डोळ्यामध्ये वा कपाळावर आश्चर्याचा भाव अजिबात उमटला नव्हता. मी गप्प होतो, बोललो नाही. माझा एक तर्क आहे, तुम्ही खूप विचार करता, पण तो हळवेपणाने. म्हणजे एका दृष्टीने तुम्ही विचारच करत नाही, शिवाय तुम्हाला गाण्याचीही समज आहे. बहुधा साहित्यही वाचत असाल. मी स्वतःबद्दल फार विचार करत नाही तुमच्यासारखा. मी मुद्दाम खोचून म्हटलं. पण तिकडे अजिबात दुर्लक्ष करून ती म्हणाली, बरं मी काय म्हणत होते, तुम्हाला बहुधा असं वाटतंय ना की माझ्या या चेहऱ्यामागे एखादी अगदी खोल व्यथा आहे. आता खरं म्हणाल ना तर तशी एक व्यथा माझ्या मागे आहेही. कोणती? मी उत्सुकतेने विचारलं. ती हसून म्हणाली, अहो माझं नेहमीचं आजारपण, दुसरं काय.
मी काहीच बोललो नाही. काय बोलणार असल्या बोलण्यापुढे. ती पुढे बोलू लागली. पण तिलाही व्यथा म्हणता यायचं नाही. नका म्हणू, ऐकून तर घ्या. त्या माझ्या आजारपणातही एक चमत्कारिक गंमत आहे. बाकी पुढे मागे कळेलच तुम्हाला ती. पण आता खरं सांगा, तुम्हाला असं काही वाटतंय का माझ्याबद्दल काही? मी म्हटलं, खरं आहे, असं वाटतं कधी कधी. मग तिच्याकडे भेदकपणे पाहत म्हटलं, माझी कल्पना आहे तुम्ही स्वतःवर फार कडक आणि एकसारखा पहारा करत असता. ती एकदम स्तब्ध झाली. किंचित हळू आवाजात म्हणाली, काहीतरी बोलता तुम्ही. हे सारे तुमच्या कल्पनेचे खेळ आहेत. पण माझं एक दुःख मात्र खरं आहे. काय? नेहमीप्रमाणे दुसरीकडे बघत गंभीर होऊन ती म्हणाली, माझ्या आयुष्यात एक व्यक्ती येऊन गेली. जीवनात फक्त त्याच व्यक्तीवर मी फार जीव लावून प्रेम केलं. तिनेही माझ्यावर मनापासून प्रेम केलं. आणि ही गोष्ट नेहमी संपते तशीच संपली. मला समजलं. काहीसं हळुवारपण मी म्हटलं, म्हणजे तिचं हो लग्न झालं. आणि तिने एक उसासा टाकला. मग एकाएकी मोठ्याने हसून ती म्हणाली, पण ती मुलगी होती. मला थोडासा राग आला. क्षणभर काही समजेना. हिच्या संबंधी माझ्या ज्या भावना आहेत त्या न ओळखता ही मुलगी असं तिरपागडं का बोलते? मीला समजावून घेण्याची पराकाष्ठा करत असतानाही मी तिला काहीतरी फटका मारणार तोच ती आता एका वेगळ्याच आवाजात बोलू लागली. उंच, झारदार आणि गोड. मेरीची कविता ज्या आवाजात ती शिकवत होती ना, तोच आवाज मी ऐकत होतो. मी शाळेत होते तेव्हा आमच्या वर्गात माझी एक जिवलग मैत्रीण होती. ती फार सुंदर होती. आमच्या घरात कोणीच सुंदर नाही. त्यामुळे मी तिच्यावर प्रेम केलं की तिच्या सौंदर्यावर प्रेम केलं हे मला माहीत नाही. अजूनही कळत नाही. पण तिचं अधाशीपणे सारं पाहायचं. तिचं बोलणं, हसणं, पाणी पिणं, नखं कुरतडणं, डोळे फिरवणं, तोंडावर हात ठेवून अय्या असं म्हणणं, सगळं काही. साऱ्या मैत्रिणींना आमच्या मैत्रीचं मोठं नवल वाटे. पण तिने मला कधीही सोडलं नाही. आम्ही एकमेकींना पूर्वजन्मीच्या बहिणी मानायचो. एकमेकींच्या साड्या नेसायचो. शाळेत निघायचो त्यासुद्धा एका झाडाखालून. ती मला सुभ्या म्हणायची आणि मी तिला कम्या. एखाद्या वेळेला ती माझ्यावर मोलकर्णीसारखी खेकसायची, पण पुन्हा जवळ यायची, रडायची. पुढे तिचं लग्न ठरलं. तिच्या आणि माझ्या वयाच्या मानाने फार लवकर. आणि ती मला सोडून गेली. मग नेहमीच्या संथ सपाट आवाजात ती म्हणाली, आता तुम्हाला वाटेल या लहानपणाच्या वेळाला व्यथा म्हणायची का? आणि म्हणायची झाली तर ती 4 चौघींसारखीच नाही आहे का? अरे हो, पण मला काय वाटतं ते माझं मला ठरवू द्या ना. आपणच खेळी खेळायची, आपणच दुसरीकडून तोड द्यायची. हे चांगलं आहे तुमचं. तुम्ही नुसते प्रश्न विचारा, त्यात उत्तरं का दडवता? ती हसून म्हणाली, असंच माझ्याशी वागा, अगदी मोकळेपणाने. घरची सारी जणं ममतेने जपून जपून बोलतात, पण खरं साधं सरळ कुणीच बोलत नाही. म्हणजे माया दया नकोच असं म्हणण्याचा उर्मटपणा मला करायचा नाही आहे. माझ्यासारखेला कसा बरं झेपेल तो? पण मनात येतं, आपल्या आयुष्यात मोहाचे क्षण कधी येणारच नाहीत. करुणेचे क्षण जास्त येणार. तेच कमी यावेत, शक्य तेवढे कमी यावेत. आणि तेव्हापासून गच्च लावून घेतलेली तिच्या मनाची झडप खुली झाली. आता आपणहून ती माझ्या खोलीवर येऊ लागली. माझंही तिच्याकडे जाणं येणं वाढलं. लॉरेल हार्डीच्या जाड्या रड्याची जोडी तिला फार आवडते असं तिच्या बोलण्यातून आलं होतं. म्हणून आठवणीने आम्ही दोघे 1-2दा त्यांच्या चित्रपटाला गेलो होतो. तिच्या ह्या आवडीबद्दल मी तिची बरीच टिंगलही करू लागलो होतो. पण इतक्या मोकळेपणाने वागूनही ती सावध असे. हा सावधपणा
तिने मुद्दाम बाणवला होता अशातला भाग नाही. तो उपजतच तिच्या ठिकाणी असावा. दाखवा म्हटलं तर दाखवता येणार नाही, पण जाणवत तर राहील. असा आमच्या संबंधात तिने एक बाण घातला होता, ह्यात शंका नव्हती. विशेषतः हे जाणवायचं गाण्याच्या बैठकींना. ती आणि मी त्या वर्षी नाही म्हटलं तरी बऱ्याच बैठकींना गेलो होतो. केसरबाई, मोगूबाई, बडे गुलाम अली खा, नारायणराव मास्तर, हिराबाई, रविशंकर या सगळ्यांची गाणी बजावणी आम्ही एकत्र बसून ऐकली होती. गाणं संपल्यावर रात्री परतताना तिच्या घरी मी तिला पोचवायचो. कुठलंही चांगलं गाणं ऐकलं की शरीराची साल गळून पडल्याचा आनंद मला होत असे. वसंतातला मध्यम, जोग्यातला गंधार, आसावरीतला कोमल ऋषभ, हे सारे सूर नसांच्या आतपर्यंत पाझरत गेल्यासारखं मला होईल. समुद्रातल्या शिंपल्यात त्याचा अखंड ध्वनी घुमत असतो म्हणे. गाणं ऐकल्यावर आपलं शरीरही असंच अनेक स्वर घुमत असलेल्या शिंपल्यासारखं झालं आहे असं मला वाटे. मी तिच्याशी असंच काहीतरी बोलत असे, पण ती गप्प असे. आता पक्क आठवतं, काहीशी उदासच असे. फक्त तिच्या घराजवळच्या एका दगडी कट्ट्यावर ती मला बसायला सांगे. कधी कधी म्हणायची, इथेच थोडा वेळ बस, अगदी न बोलता. हे अरेतुरे अगदी सहज ओघाओघात आम्ही एकमेकांना करू लागलो. तर प्रथम कोणी कुणाला अरे म्हटलं हे मला आता नाही आठवत. आठवतं ते एवढंच की मला अरे म्हणताना ती कधीच चाचरली नव्हती. मीही बिचकलो नव्हतो. मला वाटतं आमची 6 मै संपायच्या आधी 1 आठवडा ती आजारी पडल्याची बातमी मला कळली. मागे बोलता बोलता तिने आपल्या आजाराला एक गंमत असं म्हटलं होतं. हे मी अद्याप विसरलो नव्हतो. त्यामुळे शाळा सुटल्यावर त्याच संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. एक प्रकारच्या अस्वस्थ मनाने आणि काहीशा कुतूहलाने. मी तिच्या खोलीत विरुद्ध दिशेला तोंड करून ती पडली होती. माझी चाहूल लागल्यावर किंचित धडपडत आपलं पांघरूण नीट करून आणि आपले केस नीटनेटके सरसे करून ती बसली. उसे उंच करून तिने माझ्याकडे बघितलं आणि ती हसली. तिच्याकडे पाहिल्यावर मनातल्या मनात मला धक्का बसला. तिच्या सबंध चेहऱ्यावर सू झाली होती. डोळ्यांच्या अगदी खालच्या पापड्यांपर्यंत टापसा चढला होता. त्यामुळे तिचे डोळेही काळ्या ठिपक्या इतके लहान झाले होते. काय, कसं काय? ठीक आहे, तसं विशेष काही नाही. जाईल ही सूज 3-4 दिवसात. सारखा ठणका लागतो मात्र. तिचा हात पुन्हा त्या हाडापाशी गेला. डॉक्टर काय म्हणतायत? गेली 5 वर्ष म्हणतायत तेच. काही निश्चित सांगता येत नाही. सगळ्या पॅथ्या झाल्या, पण अजून निदान होत नाही. कुण्या चांगल्या एक्सपर्टला. तेही झालं रे बाबा. सारे जण आनंदाने हात चोळत शीळ वाजवत म्हणतात, केस फार इंटरेस्टिंग आहे. आता मला त्याचं काही वाटत नाही. ह्या दुखण्याने माझं गाणं मात्र बिचारं सुटलं. जाता जाता सहज म्हणून एखादं दुःख ती असं व्यक्त करते हे मला आता ठाऊक होतं. पण यावेळी हे माहीत असूनही मला फार वाईट वाटलं. पण हे संपणार कधी? मी काहीसं काकुळतेने विचारलं. त्यालाही तेच उत्तर, काही सांगवत नाही, पण बहुधा कायमच राहणार असं मात्र बऱ्याच डॉक्टरांनी ठामपणे सांगितलंय. पण आता अति झालं आणि हसू आलं. असं झालंय अगदी. एखाद्या करवलीसारखी ही सूज 2-3 महिन्यांनी येते, 4-2 दिवस प्रेमाने राहते आणि मग निघून जाते. हे सारं ऐकून मी सुन्न झालो. बोलू म्हटलं तरी मला काही सुचेना. मध्येच एक पाण्याचा घोट घेऊन ती म्हणाली, एकेकाळी मला राग यायचा. प्रत्येक डॉक्टरला मी तावातावाने विचारायची, मला या सुजेची कारणं सांगा, फक्त कळू द्या कशामुळे होतंय हे, मग माझी साऱ्याला तयारी आहे. पण नाही, नाही. तिचा सुस्कार ऐकून मी मृदूपणे म्हटलं, खरंय,
आपल्याला या वयात वाटतं प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कारण माहिती पाहिजे. तिच्या डोळ्यातले काळे ठिपके एकदम चकाकले. माझ्याकडे न बघता उशीवरच्या एका फुलाकडे बघत ती हसून म्हणाली, आता एक प्रश्न विचारते, मला हवं ते उत्तर दिलं पाहिजेस. आज पहिल्यांदाच आपण काहीतरी केविलवाणं बोललो हे तिला जाणवलं असावं. तिच्या हसण्यावरून ओळखलं की हा केविलवाणेपणा तिला झटकून टाकायचा आहे. मनात आलं की दरवेळेला तिनेच कशाला व्हायला हवं शूर, म्हणून मीच हसून म्हटलं, देईन, पण डबीतली रॉसबेरीची गोळी दिली पाहिजेस. हो हो, नक्की देईन. अगदी झक्क दिसतेस. चेहरा कसा गोल गोल गुब्ब दिसतोय. कसं मनचं बोललास. लहानपणापासून ना मी अशीच लुकडी. एकदा केव्हा तरी मी लॉरेल हार्डीचा बोलपट पाहिला. तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच, बस चेहरा असावा तर या हार्डीसारखा, गरगरीत, अगदी घड्याळ्यासारखा. मग मला एका मैत्रिणीने सांगितलं की टायफॉईड झाला की माणूस लठ्ठ होतो. म्हणून एकदा देवाला म्हटलं सुद्धा, मला एखादा अगदी अगदी लहानसा टायफॉईड होऊ दे. आईने ते कुठून तरी ऐकलं आणि चांगले धपाटे घातले. तिच्या या सुजेच्या आजारामागची ही भयंकर विलक्षण संगती ऐकून माझं मन विषण्णतेने भरून आलं. मोठ्या प्रयासाने ती लपवण्याचा मी प्रयत्न केला, पण ती मात्र आपल्याच नादात अगदी प्रसन्नतेने बोलत होती. तेव्हापासून हा जाड्याना मला फार आवडायला लागलाय. तुझ्यासारखा शिष्टांना चॅपलिन वगैरे ठीक आहे, पण आम्हा अडाण्यांना हाच बरा. म्हणून या जोडगोळीचा चित्रपट मी न चुकता पाहते. मग 3-4 दिवस कसे छान जातात. या हार्डीच्या चेहऱ्याची एक मज्जा आहे बघ. तो आहे चांगला 50शीतला, पण दिसतो 7-8 महिन्यांसारखा. त्याचा राग, त्याचं गालाला खळी पडून हसणं, त्याचं बटणासारखं नाक, ते गालात गेलेले डोळे आणि कपाळावर चिकटलेले त्याचे केस, ते तर न्हाऊ घालून टाळूला तेल थापल्यावर पुढे यावेत ना तसे दिसतात. कधी कधी ना मुकासुद्धा घ्यावासा वाटतो त्याचा. आणि ती खूप हसली, खूप, इतकी की तिचा छातीचा कृश भाता खालीवर गदगदला आणि तिचं कपाळ घामाने अगदी भरून आलं. मी उठलो. तिने हातावर ठेवलेली गोळी घेतली आणि तिचा निरोप घेऊन खोलीवर आलो. त्या आजारातून उठायला सुमनला फार दिवस लागले नाही. ती 3-1 दिवसांनी पुन्हा शाळेत आली आणि शाळेतला आमचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला. एक गाण्याच्या बैठकीच्या वेळचं औदासीन्य सोडलं तर ती माझ्या सहवासात उदास नसे. 1-2दा छेडूनही ती बोले ना, तेव्हा मीही त्याबद्दल कधी विचारलं नाही. मधूनमधून एखादाच दिवस ती चमत्कारिकपणे वागे. कुढेपणाने बोलायचीच नाही. मी तिची मनस्थिती ओळखी आणि कोणताही आग्रह न धरता गप्प बसून राही. मग आपोआप ती खुले. खोलीवर येई. येताना काहीतरी मावशीच्या घरचं घेऊन ये. कधी लोणचं, कधी पापड, कधी सणावाराचं गोडधोड. असे दिवसामागून दिवस गेले. महिने संपले. साल उलटलं आणि नव्या वर्षाने माझ्या आयुष्याला एकदम एका नव्या वळणावर आणून सोडलं. एका मोठ्या सरकारी कॉलेजमध्ये माझी नेमणूक झाली होती आणि 15 मला तिकडे रुजू व्हायचं होतं. आता या गावाला परतण्याची शक्यता नव्हती. मग रीतीप्रमाणे शाळेत अभिनंदनाच्या सभा झाल्या, निरोपाचे समारंभ झाले, प्रेमळ हस्तांदोलनं झाली, शुभचिंतनं झाली. या साऱ्या गडबडीत गलक्यात सुमनने मला एकीकडे बोलावलं आणि म्हटलं, बाकीचे सारे कार्यक्रम उरकून घे आणि माझ्यासाठी 1 दिवस रिकामा ठेव. येता शनिवार. चालेल ना? गावाबाहेर जाऊया, जरा गंमत करूया. आणि संध्याकाळी रविशंकरांच्या बैठकीला जाऊ. खाजगी बैठक आहे. ठेवशील ना? 1 दिवस राखून ठेवशील? मी रागावून म्हटलं, आता शेवटचे दिवस आलेत आणि अखेरपर्यंत परकेपणा ठेव. न यायला काय झालं गं? आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी ती आली.
खांद्यावरून लांब पट्ट्यांची पिशवी, हातात एक उंच डबा, पांढऱ्या शुभ्र वायलची साडी आणि अंगातलं पांढऱ्या दोरव्याचं तिचं नेहमीचं पोलकं. आम्ही बाहेर पडलो. निम्मी वाट आम्ही चालून गेलो, पण कुणीच कुणाशी फार बोलत नव्हतं. पायांना आणि मनाला एक प्रकारचा जड सुन्नपणा आला होता. काय बोलावं, कुणी बोलावं, कसं बोलावं याचं भान कुणालाच येईना. अखेर तीच म्हणाली, तात्पर्य न सांगता तुला एक आठवण सांगते. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे लॉजिकचे एक प्रोफेसर होते. त्यांचे तास आम्ही नेहमीच चुकवत असायचो. त्यांच्या शेवटच्या लेक्चर्सना मात्र हजर राहिलो. निरोपाच्या आदल्या दिवशी ते आम्हाला म्हणाले, उद्याच्या माझ्या शेवटच्या लेक्चरला तुम्ही जरूर आलं पाहिजे, कारण माझं निरोपाचं भाषण नेहमीच अतिशय इमोशनल होतं. थोडक्यात म्हणजे आपली ही निरोपाची भेट अशी हास्यास्पद करायची नाही हं. तात्पर्य सांगणार नव्हतीस, पण ते सांगितलंसच ना. मी म्हणालो. आज प्रथमपासून मला जाणवत होतं की तिच्यापेक्षा मी जास्त अस्वस्थ आहे. त्यामुळे तिची ही आठवण ऐकून माझ्या मनावरचा ताण किंचित सैल झाला. तिने हसून उत्तर दिलं, माफ कर, अखेर मी पंतजीच्या व्यवसायातली. तात्पर्य वाचून बोलता येतं का? याचा कधी कधी विसरही पडतो मला. आम्ही बागेत पोचलो आणि मग आमचं बोलणं काटलं न जाता पुढे पुढे सरकू लागलं. आणि तिथे पोचल्यावर परमेश्वराने निर्माण केलेल्या त्या परोपकारी झाडांनी आमच्या भावना लपवण्यासाठी आम्हाला किती मदत केली. कारण बागेत पोचल्यावर मला तिने किती झाडांची ओळख करून द्यावी. आवळीची पोपटी टकाकी, पेरूची चंदनी साल, अशोकाच्या पानांची कातरलेली नक्षी, जमिनीकडे उत्कंठेने बघत राहणारी बुचाची झुमरासारखी फुलं, एक ना दोन. आता हे नाटक रंगवायची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणून हास्याचा एक ओलसर ओघळता रंग माझ्या चेहऱ्यावर चोपडत मी तिला थांबवलं आणि म्हटलं, मला आता बोलायची संधी दे. अगं, माझंच सृष्टीज्ञान दाखवतो ना मी तुला. मग एकामागून एक झाडाकडे बोटं दाखवत मी सांगू लागलो, हा पिंपळ, ही चिंच आणि इथे आता नसलेली पण तमाम विश्वातली वडाची झाडं. तिला हसता हसता पुरेवाट झाली आणि सुमनने एकदा तरी अगदी मुक्तपणे हसावं. तिच्या शरीरा मनाचा पाठलाग करणाऱ्या सावलीला आपण अगदी पार पिटाळून लावावं, ही माझी कैक दिवसांची इच्छा त्या क्षणी पुरी झाली. मग बागेतल्याच एका झऱ्यापाशी आम्ही बसलो. डबे उघडले, पाण्याच्या धारेखाली हात धरले. नंतर एका गच्च चिंचेच्या झाडाखाली बसून आम्ही पत्ते खेळलो. मजेने भेंड्या लावल्या. हळूहळू असा काळ गेला आणि दुपारची उन्हं कलली. उन्हाने मलूल होऊन दीपचित पडलेली झाडं सावध होऊन सळसळू लागली. वाऱ्याच्या एकामागून एक झुळका आल्या आणि बागेमधल्या मोठमोठ्या लॉन्समधल्या झुकलेल्या हिरव्या लाटा हसू लागल्या. आणि मग दोन गुळगुळीत दगड घेऊन ते खुळखुळत सुमन एकदम थांबली. माझ्याकडे वळून म्हणाली, त्या शाळेतल्या मैत्रिणीच्या सहवासानंतर आज किती दिवसांनी मला इतका आनंद आणि उल्हास वाटतोय. म्हणून उंटाच्या पोटासारखा तो आत भरून घेते, साठवून ठेवते. पुढच्या प्रवासाला उपयोग होतोच असं नाही, पण साठवण्याचा आणि भरण्याचाच आनंद असतो. मी एक आवंढा गिळला. मघापासून शर्थ करून पांगवलेलं मळब पुन्हा मनावर आलं. मग मी तटकन उठलो आणि सुमनला म्हटलं, चल निघूया. एकाच जागी बसायला नको. बैठकीची वेळ होत आली. गावाकडे जायला निघूया. इतक्यात? किती वाजले? 5:30 होत आले. इतक्यात? अय्या! ती उठली. पदर सावरून तिने केसांवरून हात फिरवला. पुन्हा एकदा झऱ्याखाली हात धरून ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, कळायला लागल्यापासून माझ्या मनात वारंवार येणारा एक प्रश्न विचारून टाकते तुला. मी स्तब्ध राहिलो. का कुणास ठाऊक माझी छाती धडधडली.
मी मान हलवली. आणखीन सांगते, खरं बोललं पाहिजे. खरं बोललं पाहिजे. मी पुन्हा मान हलवली. मग मध्येच थांबून ती म्हणाली, काय बोलेन असा तुझा अंदाज आहे? मी उदासपणे म्हटलं, तुझ्या बोलण्यातली हूल मला कधी आधी ओळखता आली नाही हे का सुमन? कधीतरी आली आहे का ओळखता? मग दिशांच्या पलीकडे जी एक दिशा असावी तिकडे बघत ती म्हणाली, समज, मी या गावात नसते, या शाळेत नसते, ज्या घरी मी राहते त्या रस्त्यावर माझं घर नसतं. दुसऱ्या कोणत्या तरी दूरच्या देशात दुसऱ्या आईवडिलांच्या पोटी मी आले असते. तरीसुद्धा मला आजपर्यंत भेटणारी आणि पुढे भेटणारी माणसं ही भेटलीच असती का? सांग ना, तू सुद्धा भेटलाच असतास का? त्या प्रश्नाने माझी छाती पुन्हा धडधडली. तिथल्या ठोक्यांची लय चुकू लागली. मी कापऱ्या आवाजात म्हटलं, काही सांगता येत नाही. भेटलो असतोच असंही म्हणवत नाही, भेटलो नसतोच असंही म्हणता येत नाही. आणि समजा भेटलो असतो तरी आपण दोघंही तीच असतो असं तरी कसं म्हणता येईल? कदाचित असतोही आणि नसतोही. पण हे म्हणतानाही माझं चित्त स्थिर नव्हतं. मी पुन्हा स्वतःला सावरलं आणि म्हटलं, चल ग आता, बैठकीची वेळ झाली. नको आता. असं काय करतेस? पुन्हा का आपण एकत्र बैठक ऐकणार आहोत? जसं काही तू पुन्हा इकडे येणारच नाही आहेस. येईन ग, पण आज खरं सांगते, मला आग्रह करू नकोस. आज सतार ऐकताना फार त्रास होईल रे मला. त्रास? वेड्यासारखं काय बोलतेस? तिचा आवाज एकदम बदलला. मेरीची ती कविता म्हणताना आणि तिचा अर्थ सांगताना मी जो आवाज ऐकला होता तोच आवाज मी पुन्हा ऐकत होतो. मला नीट सांगता येणार नाही तुला, पण कधीकधी हे सूर आपल्याजवळ काहीतरी मागतायत असं वाटतं. ते असं मागतात, इतकं मागतात की मग शरण जावंसं वाटतं. कुणाला तरी शरण जावंसं वाटतं, मग काहीतरी द्यावंसं वाटतं. असं की तिच्या डोळ्यात एकदम डबडबून पाणी आलं आणि वर सूर मारल्यासारखा गेलेला तिचा आवाज एकदम होलपटत खाली आला आणि तिचा हात तिच्या नेहमीच्या सवयीने गळ्याजवळच्या त्या हाडाचा खळगा चाचपू लागला. मी ते पाहिलं आणि मला अतिशय तीव्रतेने जाणवलं, तिच्या खळग्यातील दुःख हे तिचंही आणि माझंही आहे. आणि फुटून प्रकाशलेल्या त्या बेभान आवेगाच्या क्षणी मला वाटलं मी ते स्वीकारलंच पाहिजे. मी एकदम पुढे झालो, तिचा हात धरला आणि हाक दिली, सुमन. तिने माझा हात काही क्षण तसाच राहू दिला आणि ती म्हणाली, असं बघ, तू माझ्याच गावात आलास, माझ्याच शाळेत भेटलास, ज्या रस्त्यावर माझंच घर आहे तिथेच दिसलास आणि माझा पहारा काही दिवस चुकला. यातच सारं काही आलं. मी जाते आता, नीट सांभाळून राहा. अच्छा. तिच्या त्या संथ बोलण्याने अगोदरच सैल पडलेला माझा हात तिने सोडवून घेतला आणि काटकीसारखी दिसणारी सुमन आपल्या गावाच्या वाटेने चालू लागली. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.